नमस्कार वायटी फॅमिली, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये। आपण आज खानदेशी कम्फर्ट फूड बनवणार आहोत। हे खानदेशी कम्फर्ट फूडची रेसिपी आपण जेव्हा बनवतो तेव्हा घरामध्ये भाजी, चपाती, वरण, भात कोणत्याही राईसचे प्रकार नाही केले तरी चालण्यासारखे आहे। पहा, इतकं पोटभरीचं असं हे खानदेशी कम्फर्ट फूड आहे। आता हे खानदेशी कम्फर्ट फूड कोणतं आहे की ज्याच्यासोबत आपण भाजी, चपाती, वरण, भात एवन भाकरी की कोणत्याही प्रकारचा राईस नाही बनवला तरी चालेल। हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि हे खानदेशी कम्फर्ट फूडची रेसिपी तुम्हाला शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 22 जुलै 2024, सोमवार आहे आज आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते। तर वायटी फॅमिली, चला तर मग अधिक वेळ न दवडता बनवायला शिकूयात आणि याचा स्वादही घेऊयात। खानदेशी कम्फर्ट फूडची रेसिपी, खानदेशी कढी मुटके। ही डाळी काय करायच्या, स्वच्छ निवडून धुवून घ्यायच्या आहेत। आता ह्या तिन्ही डाळी स्वच्छ धुवून निवडून घेते आणि आपल्याला ह्या जवळजवळ 3 ते 4 तास भिजत ठेवायचे आहे। तर पहा वायटी फॅमिली, इथे मी घेतलेली आहे अर्धी वाटी चणा डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ। आता तिन्ही डाळी आपल्याला स्वच्छ निवडून धुवून घ्यायच्या आहेत आणि 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत। तर पहा, अशा पद्धतीने मी हे उडीद डाळ, मूग डाळ आणि हरभरा डाळ भिजवली होती ते एक छोट्यामध्ये ॲड करते। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अद्रक बारीक केलं ना, त्याच मिक्सरच्या भांड्यात मी ही भिजवलेली चणा डाळ, मूग डाळ आपण बारीक करून घेणार आहोत। इथं पहा, मिरचीचा ठेचा घातलेला आहे ह्याच्यामध्ये। हे धणे, जिरे, बडीशेपची पूड आहे आणि हळद आहे। आता हे सर्व आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊयात। अशा पद्धतीने बारीक केलेलं आहे पहा, असं स्ट्रेक्चर आलेलं आहे। आता हे एका भांड्यात काढून घेते। आता आहे ना, आपण ह्या भांड्यातच दही फिरवून घेणार आहोत। पहा, मस्त असं घट्ट दही आहे पहा, छान असं। आता हे आपण ह्याच्यात फिरवून घेऊयात। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळ फिरवली ना, त्याच मिक्सरच्या भांड्यात छान असं हे दही पण फिरवून घेऊयात। पेस्ट आहे ना, थोडीशी ह्या दह्यामध्ये ॲड करायची आहे। थोडंसं पाणी ॲड करायचं, मिक्सरला फिरवून घ्यायचं। अशा पद्धतीने आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे छान असं। कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, थोडासा पुदिना घेतलेला आहे। पहा, इथे आपण ही मिक्सरला बारीक केलेली डाळ आहे। आता ह्याच्यामध्ये पुदिना, कोथिंबीर आणि हा कांदा, थोडंसं लाल तिखट टाकायचं, पुन्हा वरतून थोडीशी हळद घालायची, सर्व एकजीव करून घ्यायचं। आता इकडे पहा, मी स्टीम करायला ठेवलेलं आहे। स्टीमर ऑलरेडी इथे गरम करायला ठेवलं होतं मी। थोडा वेळ आता गॅस बंद केलेला आहे। ह्या स्टीमर प्लेटला छान असं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे। इथे पुन्हा गॅस सुरू केलेला आहे। गोळे घेऊन अशा पद्धतीने मुटक्याचा आकार देऊन मुटके असे स्टीमरला स्टीम करून घ्यायचे आहेत। 20 मिनिटं ह्या मुटक्यांना स्टीम येऊन द्यायची आहे। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबत बेल आयकॉनचं पण बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत असे रेसिपीज तुम्हाला शिकता येतील आणि यांचा स्वादही घेता येईल।
इथे पहा आपण गॅसवरती पातेलं तापत ठेवलेलं आहे. पातेलं छान असं तापून दिलं की गॅस बारीक केला, त्यामध्ये तेल घातलं. तेल छान असं गरम झालं. आता फोडणी लाल मिरची, कढीपत्ता, जिरे, थोड्या मेथ्या, हिंग फोडणीला घातलेलं आहे. आता इथे अद्रक लसूणची पेस्ट फोडणीला घालायची. नंतर हिरवी मिरचीची पेस्ट फोडणीला घालून ही फोडणी छान अशी परतून घ्यायची आणि या फोडणीमध्ये छान मिक्सरला फिरवून घेतलेलं ताक ते फोडणीमध्ये घालायचं आहे. आपण ज्या भांड्यामध्ये पाणी ऍड करायचं, वाटलेल्या डाळीचं मिश्रण काढलं होतं ना, त्याच भांड्यामध्ये पाणी असं छान ऍड केलेलं आहे पहा. म्हणजे हे जे वाटलेल्या डाळीचं मिश्रण आहे ना, या भांड्याला लागलेलं आहे ना, ते सर्व मिश्रण ह्या पाण्यामध्ये उतरेल आणि कढीला छान असा दाटपणा येईल पहा. तर आता या कढीमध्ये आपण हे पाणी ॲड केलेलं आहे. आता एक तुम्ही ह्याच्यामध्ये ऑब्झर्व केलं का, आपण ह्यामध्ये ना बेसन पिठाचा अजिबात वापर केलेला नाही आहे पहा. इथं जे आपण ताकाला घट्टपणा येण्यासाठी, म्हणजे कढीला घट्टपणा येण्यासाठी आपण ज्या डाळी बारीक केलेल्या होत्या त्या डाळीच आपण ताकामध्ये ॲड करून छान असं हे ताक मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे पहा. आता वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आता हे धने जिरे बडीशोपची पूड घालायची आणि ही कढी छान अशी उकळी येऊन द्यायची आहे पहा. ह्या कढीमध्ये हळद अजिबात घालायची नाही आहे. अशा पद्धतीनेच ही कढी आपल्याला बनवायची आहे. आता एकीकडे आपले मुटकेसुद्धा तयार होत आलेले आहेत. थोडी अजून 5 मिनटं ह्या मुटक्यांना स्टीम येऊन द्यायची आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे. एकीकडे आपली कढीसुद्धा तयार झालेली आहे पहा. आता ह्या कढीमध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. एक लक्षात ठेवा, एक टीप देते तुम्हाला याच्यासोबत. कढी कधी पण जेव्हा आपण कढी करतो, ती कढी कोणत्याही प्रकारची असू देत, जेव्हा आपल्याला गॅस आता बंद करायचा आहे हे माहिती आहे, तर त्याच्या 2 मिनटं अगोदर ह्या कढीमध्ये मीठ घालायचं, जेणेकरून कढी ही फुटत नाही पहा. पहा आपल्याला आता 2 मिनिटांनी गॅस बंद करायचा आहे, म्हणून 2 मिनटं आधी आपण कढीमध्ये साखर ॲड केलेली आहे आणि चवीसाठी मीठ घातलेलं आहे आणि छान अशी ही 2 मिनटं उकळून द्यायची आहे कढी आणि गॅस बंद करायचा आहे. एकीकडे आपले मुटके सुद्धा तयार झालेले आहेत. आता गॅस तो बंद केलेला आहे मग मुटक्यांचा. आपली कढी सुद्धा तयार झालेली आहे. गॅस बंद केला आहे कढीचा सुद्धा. गॅस बंद करून कढीवरती झाकण ठेवलेलं आहे पहा. अशा पद्धतीने आपली छान अशी उत्कृष्टरित्या ही कढी तयार झालेली आहे पहा. आपण जेव्हा प्रत्येक वेळेस काय करतो, कढीमध्ये ना बेसन ॲड करतो, पण खानदेशात असं नाही करत. खानदेशामध्ये कढी मुटके बनवण्यासाठी बेसन ह्या कढीमध्ये नाही घालत, तर ज्या डाळींचे आपण मुटके बनवणार आहोत त्याच डाळींचे जे बॅटर असतात त्या बॅटर ह्या ताकामध्ये ॲड करून छान असं हे ताक बनवतात त्याचं आणि ही कढी बनवतात पहा अशा पद्धतीने. आता आपण हे खानदेशी कढी मुटके छान असे सर्व करत आहोत पहा. हे खानदेशी कढी मुटके इतकं खानदेशी कम्फर्ट फूड आहे ना. जेव्हा आपण घरामध्ये हे कढी मुटके बनवतो खानदेशी, तेव्हा आहे ना घरामध्ये भाजी चपाती वरण खानदेशी कढी मुटके तयार झालेले आणि फक्त खानदेशी कढी मुटके बनवायचे. अगदी पोटभरीचं हे खानदेशी कम्फर्ट फूड आहे पहा. तर वायटी फॅमिली, कशी वाटले तुम्हाला आजचं हे खानदेशी कम्फर्ट फूड? आता हे खातात कसे? अशा पद्धतीने हे खानदेशी कम्फर्ट फूड, खानदेशी कढी मुटके खाल्ले जातात. एक दुसरी पण पद्धत आहे, कढीमध्ये कढी आणि मुटके हे दोन्ही एकत्र करून सुद्धा हे कढी मुटके आपल्याला खाता येतात पहा. असं दोन्ही पद्धतीने आपण हे खानदेशी कढी मुटके खाऊ शकतो. आपण जसे इडली सांबार खातो ना, तसे सुद्धा खाल्ले जातात पहा. हे मी संपवते आणि मग बोलते तुमच्याशी. कसा वाटला तुम्हाला आजचा कुकिंगचा व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना? आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही पण बनवून पहा खानदेशी कम्फर्ट फूडची रेसिपी, खानदेशी कढी मुटके. तुम्ही याचा स्वाद आपल्या सर्व सहकुटुंबासह सहपरिवारासह घ्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. वायटी फॅमिली, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असतील आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्तिंग मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल. धन्यवाद.
भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद. खूप अप्रतिम लागतात चवीला.